मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनात सामील होण्यासाठी सातारा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईला रवाना होणार आहे। त्यानिमित्त आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पोवई नाका शिवतीर्थावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून साताऱ्यात परत येणार नाही असा निर्धार घेण्यात आला। तसेच शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये, आरक्षण तातडीने द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली। जय मराठा। मी संतोष सावंत, मराठा क्रांती मोर्चा राजधानी समन्वयक। मी मराठ्यांच्या वतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील मराठ्यांना आव्हान करत आहे की आपण लाखो करोडोच्या संख्येने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मुंबईमध्ये हजर व्हावे। आज एक घर एक गाडी असा आम्ही प्रचार केलेला आहे। त्याच अनुषंगाने प्रत्येक मराठ्याने आपल्या स्वतःचा विचार करून आपण स्वतःसाठी प्रत्येक माणूस जरांगे घेऊन त्यांनी आपल्या मुंबईत पोहोचावं हे सर्वांना मी आवाहन करतो। तुमचं नाव सांगा, ओळख सांगा मग चला। हां, मी शरदचंद्रम जाधव, मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा। सामान्य माणूस आहे आणि 75 वर्षाचे आमचे तरुण तडपते तात्या हे उपोषण जरांगे पाटलांबरोबर बसून करणार आहेत। समाजाला न्याय देण्यासाठी करणार आहेत। समाजाचा न्याय या सरकारकडून मिळत नाही। 16 पासून आम्हाला तंगवत आहेत। आमच्या बहिणीला न्याय देऊ शकले नाहीत। हे सरकार काळं सरकार आहे आणि कुठलीही आलं तरी आम्हाला माहिती आहे जुलवे सरकार राहणार आहे ती, परंतु ही राजनीती सगळी एकत्र येऊन करायला लागलेत आता। त्याच्यामुळे आम्ही 29 तारखेला कुठल्याही परिस्थितीत गनिमी काव्यानं आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय साताऱ्याला परत येणार नाही ही आम्ही घेतलेली शपथ आहे शिवाजी महाराजांच्या समोर। हे तुम्हाला आम्ही जाहीर करतो। करोडोच्या संख्येने पब्लिक तिथे येईल। गणराया पदार्पण करत आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे आणि गणेशरायाला आम्ही तिथं वंदना करू, तिथं गणपती बसवू आणि शेवटी आरक्षण घेतल्याशिवाय विसर्जन करणार नाही ही आमची शपथ घेतो। आणि आज तुम्हाला जाहीर करतो की या सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, घेतल्याशिवाय माघारी नाही। एक मराठा। सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाबाई तानाजी पाटील आज सातारमध्ये जे लास्टच म्हणजे मराठ्यांना वारंवार फसवलं जाते। सरकारनं फक्त गुलाल लावला आणि ज्या वेळेला मराठे लाखोंच्या संख्येनं मुंबईत रवाना झाले होते तेव्हा त्यांनी गुलाल लावून एक विश्वास दाखवला की तुम्हाला आरक्षण 100% आम्ही देऊ, पण ते काही केलेलं नाही। त्यांनी फक्त थापा मारण्याचं काम केलेलं आहे। पण सरकारला माझी विनंती आहे, आता तुम्ही जेवढे मराठे शांत आहेत व शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात ते कुठंतरी त्याला गालबोट लागू नये असं त्यांनी वागू नये आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं। साताऱ्यातून आमचे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब असतील व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे महाराज साहेब असतील यांचाही शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मराठ्यांना नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे आणि आमच्या मुलाबाळांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।